मंत्र्यांच्या व्ही-आय-पी कल्चरला सर्वसामान्य लोक त्रस्त होऊन गेलेला आहे. मनामध्ये चीड निर्माण होत चाललेली आहे. मनामध्ये तो आक्रोश साठत चाललेला आहे. हा आक्रोश कधी बाहेर येईल काही सांगता येत नाही. एखादा मंत्री जर रस्त्यावरनं जात असेल, सिग्नलला सर्वसामान्य लोकांना वाट पाहावी लागते या मंत्री महोदयाची. कधी हे मंत्री महोदय तिथनं जातात, मित्रांनो या मंत्री महोदयांनी कधी त्या सिग्नलवरती स्वतःच्या गाडीची काच खाली घेऊन बघावी. अक्षरशः एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन या मंत्र्यांना लोकं शिव्या घालतात, की तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. एखाद्या गुन्हेगाराला जेवढ्या शिव्या बसत नाही, तेवढ्या या मंत्र्यांना बसतात. अतिशय खालच्या पातळीवरती लोकं जाऊन यासाठी बोलतात, कारण अर्धा-अर्धा तास त्या सर्वसामान्य लोकांनी या मंत्र्यांची वाट बघितलेली असते. भर उन्हामध्ये वाट बघितलेली असते. त्या उन्हाचे चटके हे मंत्री महोदय सहन करत असतात. भर उन्हामध्ये ते चटके सहन करणं, 40 डिग्री टेम्परेचरला ह्या सर्वसामान्य लोकांना थांबवणं, या मंत्री महोदयाची वाट बघणं, जे लोकं सर्वसामान्य लोकं कधी कोणाची वाट बघत नाहीत, स्वाभिमानाने जगतात, स्वाभिमानाने खातात, कष्ट करून खातात. त्या लोकांना ह्या गोष्टीची वाट बघणं, एका माणसाची वाट बघणं, ज्या माणसाला या सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलेलं आहे. मंत्री महोदय फक्त इथेच थांबत नाहीत मित्रांनो. मंत्री महोदय हे प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड करतात, प्रत्येक कार्यक्रमाला जातात आणि तिथे गेल्यावरती गर्दी करतात. कधी-कधी मंत्री महोदयांचे जे जनमोर्चे निघतात, कधी-कधी मोठमोठे आंदोलनं निघतात आणि हे आंदोलनं कुठल्या ग्राउंडवरती नसून तर रस्त्यावरती निघतात आणि या रस्त्यावरती निघालेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांची वाहतूक कोंडी होते. काही-काही ठिकाणी मित्रांनो सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असतं. तो रस्ता ब्लॉक केलेला असतो. दुसरीकडनं ट्रॅफिक डायव्हर्ट केलेलं असतं. परंतु काही-काही ठिकाणी अचानक भयानकच आंदोलनं स्टार्ट होतात आणि याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतो. मित्रांनो, याच प्रकारे सर्वसामान्य लोकं सहन करतात ते, सहन करत जातात ते. हे व्ही-आय-पी कल्चर, या व्ही-आय-पी कल्चरला लोकं त्रासलेले आहेत अक्षरशः. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस मंत्री महोदयांच्या गाड्या जातात, त्याच्यामध्ये त्यांच्या कॉन्वेतल्या गाड्या असतात 5 ते 6, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या असतात 40 ते 50. अर्धा तास त्या गाड्या लावायची वाट सर्वसामान्य लोकांना बघावं लागते. जोपर्यंत पूर्ण कॉन्वे होत नाही, तोपर्यंत पोलिस काही सोडत नाहीत आणि पोलिस त्याच वेळेस सोडतात, ज्यावेळेस सर्वसामान्य लोकं हे अक्षरशः तिथं वैतागलेले असतात. अर्धा 1 तास थांबून तिथं ते अक्षरशः मनामध्ये चिडून गेलेले असतात आणि याचे पडसाद कुठं ना कुठं उमटतातच मित्रांनो. काही-काही लोकं जे असतात ते सहन करत नाहीत. ते पोलिसांना बोलतात, पोलिसांवरती ओरडतात. परंतु त्या बिचाऱ्या पोलिसांनी करायचंच काय? कारण हा बाप्या हा एकटाच येतोय. हा एकट्यासाठी एवढं मोठं प्रोटोकॉल त्या पोलिसांना पण पाळावं लागतं. ग्राउंड लेव्हलला पोलिसांना काम करावं लागतं. त्या कॉन्वेमधल्या पोलिसांना काम करावं लागतं फक्त त्या एका माणसासाठी. तो एवढी कुठली मोठी व्यक्ती आहे, काय आहे, हे समजत नाही मित्रांनो. तो पण फक्त एखादा आमदार आहे, एखादा खासदार आहे, जो की जाऊन मंत्री बनलेला आहे. त्याला एवढ्या प्रोटोकॉलची काय गरज? आणि जरी त्याला मीटिंगला जायचं असेल, कुठं अटेम्प्ट करायचं असेल, तर आजकालच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सगळ्या गोष्टी ऑनलाईन तो करू शकतो. परंतु त्याची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची असते. म्हणून तो जातो, तिथं काशी करतो आणि आपल्या सर्वसामान्य लोकांची काशी होते. मित्रांनो, या व्ही-आय-पी कल्चरमुळे सर्वसामान्य लोकं हे वैतागत चाललेले आहेत. दिवस-दिवस मनामध्ये तो आक्रोश निर्माण होतोय. नेपाळमध्ये याच गोष्टीवरनं राडा झाला. मित्रांनो, अक्षरशः सत्ता पालट झाला. तिथले जे गृहमंत्री होते, त्यांनी एक निर्देश काढले, की जोपर्यंत आता आम्ही सत्तेत आहे किंवा आमच्या पुढं पण कुणालाही व्ही-आय-पी प्रोटोकॉल दिला जाणार नाही. एखाद्या रस्त्यावरती ॲम्ब्युलन्स उभी असेल, तर कुणाला अडवणार नाही. एखादे सर्वसामान्य लोकं असतील, त्यांना देखील अडवलं जाणार नाही. सगळ्यांना मिक्स केलं जाईल. तुम्ही ॲज अ कॉमन मॅन प्रमाणे रस्त्यावरती राहा. ह्याच्याने काय चांगली गोष्ट होती, की मित्रांनो, जर एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावामध्ये मित्रांनो, जर लोकं जे पॉलिटिशियन्स आहेत, तेच सर्वसामान्य आयुष्य जगतात आहे. ते व्ही-आय-पी प्रोटोकॉल पाळत नाहीयेत आणि नियमांचे पालन करायला सर्वसामान्य लोकांना पण लावतात आहे आणि पोलिसांना पण लावतात आहे. मग ते रस्ते क्लिअर्स असतील, तिथं कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिक होणार नाही, कुठेही अशी गर्दी होणार नाही. हा व्ही-आय-पी प्रोटोकॉलचा त्रास सर्वसामान्य लोकांना होणार नाही. ह्या गोष्टीला लक्षात घेऊन त्या नेपाळमधल्या सरकारने ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या. व्ही-आय-पी प्रोटोकॉल जे होते ते सगळे बरखास्त करून टाकले. पंतप्रधानापासून ते सर्वसामान्य लोकांना ही समान कायदा असेल, समान वागणूक असेल. कोणीही व्ही-आय-पी नाही, सगळे सर्वसामान्य आहेत म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं. परंतु आपल्या भारतामध्ये एखादा राज्यमंत्री जरी चालला, तरी 5-5 गाड्या त्याच्या मागं, 5 गाड्या पुढं. अक्षरशः एखादा डॉन निघाला, एखादा माफिया निघालाय का असं वाटतं. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत मित्रांनो ऑब्झर्व्ह करण्यासारख्या.
मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जी गोष्ट परवा दिवशी घडली, जो व्ही-आय-पी प्रोटोकॉल होता, त्या व्ही-आय-पी प्रोटोकॉलमध्ये जे मंत्री महोदय होते, ते मंत्री महोदय रस्त्यावरती उतरले, ते आंदोलनासाठी लागले. त्यांनी आंदोलन करायचं होतं, त्याची कल्पना होती, जो प्लॅनिंग होता, जो पण त्यांचा मोर्चा होता, तो ठरला होता. परंतु ह्याची कल्पना सर्वसामान्य कुठल्याच लोकांना नव्हती आणि त्या कॉलवेमध्ये ती बाई तिथे अडकली आणि यामध्ये त्या बाईने 1 तास वाट पाहिली. ती वाट पाहत होती, कधी हा मोर्चा क्लिअर होईल, कधी मला ट्रॅफिकमधनं मोकळीच भेटेल. परंतु ती मोकळीच भेटत नव्हती. म्हणून ती महिला तिथे चिडली, तिचा आक्रोश दिसून आला. ती अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन बोलली, जेणे की मित्रांनो हे बोलणं उचित नाहीये एखाद्या मंत्र्याला. परंतु असे आक्रोश, असे पडसाद हे दिसून येतात, जर सर्वसामान्य लोकं चिडतात. मित्रांनो, ती तर सुशिक्षित होती. अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन ती बोलली. अक्षरशः शिव्या तिने घातल्या. मंत्री महोदयांना शिव्या घातल्या. गेट आउट बोलली, निघ इथनं यांसारख्या गोष्टी ती मंत्री महोदयांना तिथं बोलली. नक्कीच मित्रांनो, हे कुठेतरी अशा गोष्टी होऊ शकतात, जर तुमचे व्ही-आय-पी प्रोटोकॉल्स तुम्ही ट्रॅफिक जाम करताय, पूर्णतः अडवून ठेवताय, सर्वसामान्य लोकांना त्रास जर देत असाल, त्यांना त्रास होत असाल, तर कुठं ना कुठेतरी मित्रांनो या सगळ्या गोष्टी निघतात. सर्वसामान्य लोकं चिडतात. पूर्ण भारतामध्ये हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सर्वसामान्य लोकं ह्या बाईचं कौतुक करतात आहे, की ती तिच्या जागी बरोबर आहे. मंत्रींनी असतील त्या लोकांनी जे मोर्चा जमा केला होता, तो योग्य नाही. तिथं गर्दी करून काहीही फायदा नाही. हे सर्वसामान्य लोकं बोलतात आहे. भले की त्या बाईची चुकी आहे, त्याच्यामध्ये तिने शिव्या घालायला नव्हत्या पाहिजे. परंतु याच्यामध्ये इकडे पण चुकी आहे. गर्दी करायची गरज नव्हती. गर्दी केली. अक्षरशः तो रस्ता जाम केला आणि या ठिकाणी मित्रांनो, या सर्व गोष्टी दिसून आल्या. नक्कीच मित्रांनो, त्या व्ही-आय-पी कल्चरमुळं ह्या अशा गोष्टी जर होत राहिल्या, तर सर्वसामान्य लोकं जे आहेत ते चिडतील, त्यांचा राग दिसून येईल आणि हा राग आता आपल्याला परवा दिवशी दिसूनच आला. याचप्रमाणे मंत्र्यांनी देखील सावध व्हावं. जे आमदार, खासदार आहेत, जे राज्यमंत्री आहेत, त्यांनी देखील सावध व्हावं, की आपण जिथं गर्दी करत आहोत, तो मेन रस्ता तर नाही. सर्वसामान्य लोकांना तिथं त्रास तर होणार नाही का? आणि जरी आपला जर कार्यक्रम त्या रस्त्यावरती होत असेल, तर त्याला अदर ऑप्शन कुठला दुसरा आहे का? दुसरा रस्ता तिकडून जाऊ शकतो का? याची कल्पना देणं, पूर्वनियोजित कार्यक्रम करणं, या सर्व गोष्टी मंत्र्यांनी व्यवस्थित जर केल्या, तर जाऊन कोणीही त्यांना काहीही बोलणार नाही. जर सर्वसामान्य लोकांना त्रास दिला, तर सर्वसामान्य लोकं चिडणार, त्यांचा आक्रोश बाहेर येणार आणि ते काहीही कुठल्याही लेव्हलला जाऊन बोलणार. हे परवाच्या उदाहरणावरून नक्की आपल्याला दिसून येतं. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवरनं? नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.